उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार, देशात बचत उत्सव सुरू होणार। पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा, सर्व राज्य सरकारांनी उत्पादनावरती भर द्या, मेड इन इंडिया वस्तू वापरा, मोदींचं आवाहन। जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। आमदार नसताना 20 कोटी मिळाल्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापलं। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठं नुकसान, काढणीला आलेला कापूस, मका, सोयाबीन पिकांना फटका, तर हेक्टरी 50,000 रुपये भरपाई देण्याची विरोधकांची मागणी। राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं नुकसानग्रस्तांना आश्वासन। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवरती हल्ला, मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न, हल्ल्यावरून सदावर्तेंचा जरांगेंवरती हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3 कोटी खर्च होतात, तर कुठे 100 बोकड दिले जातात। पैसे खर्च करून मातीत जायचं का, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं विधान। आणि राज्यभरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, मुंबई ठाण्यात सार्वजनिक मंडळांच्या देवींचं आगमन सोहळा, तर अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचं आयोजन।